नमस्कार, सुप्रभात मंडळी. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे GCV टुरिझम या यूट्यूब चॅनलवरील एका ट्रॅव्हलिंग ब्लॉगमध्ये. आजचा हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग आपण छत्रपती संभाजीनगरपासून सुरुवात करत आहोत आणि आपण जाणार आहोत आपलं कुलदैवत तुळजापूर आणि तिथून पुढे आपण अक्कलकोटपर्यंत प्रवास करणार आहोत. या दोन्ही देवस्थानाचं दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहोत आता छत्रपती संभाजीनगरपासून. आणि आपल्या या बाजूला छत्रपती संभाजीनगर शहर पाहायला मिळेल आपल्याला आणि इथून थोडंसं व्ह्यू मिळत नाही, पुढे गेल्यानंतर आपल्याला सुंदरपैकी व्ह्यू पाहायला मिळेल. हा जो आहे छत्रपती संभाजीनगरचा बायपास आहे. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. ट्रॅव्हल करूया आता आपण तुळजापूरच्या दिशेने धुळे सोलापूर महामार्गाने. तर मंडळी, अक्कलकोट जर डायरेक्ट पाहिलं तर इथून आपल्याला 328 किलोमीटर दाखवत आहे. तर तुळजापूर आपल्याला या ठिकाणी 263 किलोमीटर पाहायला मिळेल. वेळ झालेला आहे पहा आता सकाळचे 8:48 आहे. एकंदरीत आपल्या प्रवासाला तसं पाहता घरापासूनच सुरुवात झाली होती. व्हिडिओ स्टार्ट आपण थोडं एक 9.5-10 किलोमीटर अंतरापासून व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे. या मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा जो डोंगर आहे संभाजीनगरचा, त्या बायपासच्या जो साईडला डोंगर आहे, या डोंगरापासून आपण सुरुवात केलेली आहे. मस्त सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं पहा. आपण थोडंसं या डोंगराच्या सावलीला थांबलेलो होतो. या दिशेला सोलापूर, बीड आपल्याला म्हणजे पहिला टप्पा बीडचा पाहायला मिळेल. नंतर एडसी, येरमाळा हा टप्पा राहील. आणि या ठिकाणी बहुतेक जॉगिंगसाठी बरेचसे येत आहेत आणि पोलीस चौकी पण आहे. कशासाठी काही माहीत नाही मला, परंतु पोलीस या ठिकाणी हमखास पाहायला मिळतील आपल्याला. छत्रपती संभाजीनगरकडे जायचं असेल तर सातारा, तांडा वगैरे या साईडला इथून जाता येतं पहा. हा मस्तपैकी संभाजीनगर शहराचा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. सातारा परिसर आहे हा. चला आता जास्त वेळ न दवडता आपण प्रवास फास्ट करूया. तर मंडळी, आपण येऊन पोचलेलो आहोत आता शहागड या शहराजवळ आणि आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा शहागड परिसरातील गोदावरी नदीवरील पूल आहे. धुकं पसरलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे गोदावरी नदीचं पात्र आहे. या दिशेला जुना पूल आहे आणि हा धुळे सोलापूरवरील हा ब्रिज पाहायला मिळेल. करत आपण येऊन पोहोचलेलो आहोत जवळपास 113 किलोमीटर अंतर गढी या ठिकाणी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हे शहर आहे. आणि या टी पॉईंटवरून
हा नॅशनल हायवे 52 नंबरचा जो टी पॉईंट या ठिकाणी लेफ्ट साईडला आपल्याला माजलगाव बीड जिल्ह्यातील तालुक्याचं शहर आहे, माजलगावकडे जाणारा रस्ता पाहायला मिळेल। इथे आपल्याला पाठीवरती बांधपण दाखवलेलं आहे आणि सरळ तुळजापूरला जाईल। म्हणजेच इथून माजलगाव जे आहे तर 55 ते 60 किलोमीटर अंतरावरती माजलगाव आहे आणि सरळ आपल्याला आता बीडच्या दिशेने जायचं आहे। बीड इथून अजूनही जवळपास एक 25 किलोमीटर अंतरावरती बीड शहर पाहायला मिळेल आणि गडीच्या पुलावरती आपण आहोत आता। इथूनच याच चौकातून लेफ्ट साईडला माजलगावकडे रस्ता जात होता या दिशेला आणि हा माझा जुना मार्ग आहे। परभणी म्हणजे परभणी जिल्ह्यातील पाथरी मानवत तालुक्यातील माझं रामपुरी गाव आहे, गावाकडे जायला हाच माझा रस्ता रेग्युलरचा होता। सहाशे 20 करा। तर मंडळी, धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करत आपण येऊन पोहोचलेलो आहोत बीड शहराच्या बाहेर। या दिशेने अशा पद्धतीने पुढे बीडकडे रस्ता जातो आणि हा जो धुळे सोलापूर बायपास आहे, बीड शहराचा बायपास आहे। तर चला आता आपण तुळजापूरच्या दिशेने आपला जो प्रवास आहे तो कंटिन्यू करूया। तर मंडळी, हा बायपास जो आहे तर लेफ्टला आपल्याला सरळ तुळजापूरकडे घेऊन जाईल आणि बीड शहरातून इथून परत या महामार्गाला लागता येतं। हा बायपास इथं संपतो बीड शहराचा, इकडल्या दिशेने हा बीडवरून रस्ता येतो। ही सर्व वाहतूक बीड शहरातून येत आहे। पुन्हा परत या ठिकाणी मगाशी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक ठिकाणी आता जो या महामार्गावरती पुलाचे काम बाकी होते त्या ठिकाणी पुलाचे काम होत आहे। इथंही बहुतेक या ठिकाणी सुद्धा पुलाचं काम होणार आहे। त्याला आपण प्रवास करूया थेट तुळजापूरच्या दिशेने। तर मंडळी, सकाळी 9:15 वाजता सुरू केलेला प्रवास आता जवळपास 11:15 वाजता आहेत आणि 160 किलोमीटर आपण प्रवास करून आलेलो आहोत। बीडपासून जवळपास 15 किलोमीटर पुढे आलेलो आहोत तुळजापूरच्या दिशेने। म्हणजे सांगायचं तात्पर्य सकाळपासून 3 तासामध्ये आपण जवळपास 55-50च्या आसपास सरासरी आपण प्रवास केलेला आहे। आय थिंक इट्स अ गुड, कारण प्रवास जर ताशी 50 किलोमीटर जरी केला तरी पण खूप काही अंतर कव्हर करू शकतो। इथून जवळपास आणखीन तुळजापूर 115 किलोमीटर बाकी आहे। अशा सरासरीने जर प्रवास केला आपण तर 2 तासामध्ये आपण तुळजापूरपर्यंत पोहोचू शकतो। चला आता फटाफट आपण इथं जेवण वगैरे करूया, कारण सोबत डब्बा आणलेला आहे आणि आपला प्रवास कंटिन्यू करू। तर मंडळी, एकंदरीत आपण प्रवास करून म्हणजे जेवण ज्या ठिकाणी गेलो होतो तिथपर्यंत 160 किलोमीटर प्रवास, तिथून पुढं आपण 15 किलोमीटर पुढे आलेलो आहोत। एक 10-15 मिनटं झालेले आहेत आपल्याला प्रवासाला सुरुवात करून। आता एवढी गुंग येते जेवण झाल्यामुळं, झोप येते, सकाळी लवकर उठल्या कारणाने तिथं चहा घेतला होता। परत इथं आता 15-20 मिनटानंतर चहा घ्यायला थांबलेलो आहोत की गाडी चालवत असताना डोळे लागत होते, त्यामुळं म्हटलं थोडंसं इथे थांबूया, डोळ्यावर पाणी मारू, पाणी पिऊ आणि चहा पण घेऊया आणि इथं बाज पण आहे मस्त, थोडंसं अंग टाकूया आणि लागलीच पुढील प्रवास सुरू करूया। इथून 90 किलोमीटर आहे अजून आपल्याला तुळजापूर हे तीर्थक्षेत्र पाहायला मिळेल। हा इथं नाका आहे बा, आणि या नाक्याच्याच आजूबाजूला आपल्याला हे पवनचक्क्या पाहायला मिळतील, भरपूर आहेत।
आपण येऊन पोहोचलेलो आहोत सरमकुंडी फाटा. इकडल्या बाजूलाच सरमकुंडी हे गाव आहे, हा फाटा आहे. आणि इथं कुंथलीगिरी जे जैन देवस्थान आहे, उजव्या साईडला आपल्याला कुंथलीगिरीला जायला रस्ता आहे. आणि याच ठिकाणी महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला जो कुंथलीगिरीचा पेढा आपण आता या ठिकाणी घेणार आहोत. साईप्रसादवरती घेऊया आपण. कसं आहे पेढा? पेढा हां 80 रुपये. जे मशहूर कुंथलगिरी हेच आहे ना पेढा तुमचा? अच्छा, बाहेर जातो तिकडे पण पाहायला मिळतो ना तुमचा पेढा. सगळीकडे मिळतो वाटतं इथे आहे. कुंथलगिरी काय गाव आहे का? सरमकुंडी फाटा आहे, कुंथलगिरीतून 3 किलोमीटर. कोणता फाटा? मंदिर आहे सरमकुंडी फाटा. हां हां. आणि ते कुंथलगिरी देवस्थान आहे, 2 किलोमीटर. त्याच्या नावावरून ह्या इथलाच पेढा आहे तो प्रसिद्ध. कुंथलगिरी सरमकुंडी दोन्ही घ्यायला मंदिर. अच्छा, हा कोणता आहे? हा साखर जास्त आणि हा कमी साखरेचा? हा केवढा आहे? 80 रुपये. हो का? रेट फिक्स आहे का? तो खवा आहे का? तो खवा कसा आहे? 280. त्या लेफ्ट साईडला वाशीकडे हा रस्ता जातो हे पहा इथं. आणि पुढे धाराशिवला इथल्या परिसरामध्ये आपल्याला, कारण हा जो आहे ना पठाराचा प्रदेश असल्यासारखा आहे, संपूर्ण आपल्याला जागोजाग विंडमिल पाहायला मिळतील. आणि एक प्रकारे इथं विंडमिल म्हणजे इन्स्टॉलेशन करण्यासाठी बऱ्याचसं या ठिकाणी मटेरियल पडलेलं दिसते पहा. संपूर्ण आजूबाजूला या जागेवरती आपल्याला विंडमिल पाहायला मिळतील. आणि आणखीन इन्स्टॉलेशन बसवण्याचं काम या ठिकाणी सुरू असलेलं दिसत आहे पहा. त्यासाठी यांचं जे काय फॅक्टरी म्हणा किंवा कारखाना किंवा या ठिकाणी कॅम्प वगैरे म्हणा, तर हे आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. अजून बराचसा पल्ला गाठायचा आहे आपल्याला. तर मंडळी, प्रवास करत 240 किलोमीटर आपण आलेलो आहोत. आणि लेफ्ट साईडला हा रस्ता येडशीकडे जातो आणि सरळ हा धाराशिव तुळजापूरकडे जातो. हा रस्ता जो आहे हे शहर जे आहे येडशी शहर आहे. आणि पुढे धाराशिव 20 आणि तिथून पुढे तुळजापूर 20 किलोमीटर. अशा पद्धतीनं तुळजापूर 40 किलोमीटर अजून येडशीपासून बाकी आहे. आपल्याला येडशीला जायचं नाही, तर सरळ आपल्याला पुढे तुळजापूरकडे जायचं आहे. हा बायपास आहे, येडशी शहराच्या राईट साईडने हा बायपास चालला जातो. चला तर मग आता आपण राहिलेलं 40 किलोमीटर प्रवास थोडा फास्ट गतीनं करूया. फायनली मंडळी आपण येऊन पोहोचलेलो आहोत धाराशिवमध्ये. धाराशिवला जायचं असेल तर इथं एक्झिट घ्यावं लागेल आपल्याला. वरती पाहतो आपण. आणि हा बायपास आहे धाराशिववरून पुढे जाणारा. धाराशिव हे शहर आता आपल्याला इथून जर जायचं असेल तर हे शहर इथं पाहायला मिळेल. तर इथून एक्झिट घ्यावं लागेल. वाव, पहिल्यांदा आलेलो धाराशिवला. आणि कारण याच्या अगोदर लहान असताना आलो होतो मी. पंढरपूर तुळजापूर आल्यानंतर रेल्वेनं आलो होतो, प्रवास केला होता मी त्यावेळेस आलो होतो. आणि त्यानंतर त्यावेळेस उस्मानाबादला आलो होतो. आता धाराशिवला आलो होतो. असो, आता हा बायपास सरळ जातो आहे आता तुळजापूरकडे. आता इथून 20 किलोमीटर तुळजापूर हे देवस्थान आहे. आणि मी पण खूप एक्सायटेड आहे. सकाळपासून आपण जो प्रवास करत आहोत 250+ प्रवास झालेला आहे किलोमीटर.
तेव्हा कुठे आपण येऊन पोहोचलेलो आहोत धाराशिवला. आता 20 ते 21 किलोमीटर अंतर तुळजापूर आहे. मंडळी, धुळे सोलापूरपासून आता आपल्याला एक्झिट घ्यायची आहे. लेफ्टला जायचं आहे. तुळजापूरकडे जाण्यासाठी एक्झिट घ्यावं लागणार आहे आणि सरळ हा रस्ता सोलापूरकडे जातो. हा, आता या ठिकाणी आपल्याला तुळजाभवानी मंदिराकडे जाण्यासाठी लेफ्टलाच जावं लागेल. सोलापूरला जायचं असेल तर सरळ या हायवेनं वरतून जाता येईल. तर 3 वाजलेले आहेत. 6 घंटे आपल्याला 6 तास लागला प्रवास करायला, म्हणजे इथपर्यंत येण्यासाठी प्रवासासाठी. आणि किलोमीटर 282, आणखी 1 किलोमीटर होईल, 83 किलोमीटर. घरापासून 283 किलोमीटरसाठी आपल्याला 6 तास लागलेला आहे. अगदी 50च्या सरासरीनेच आपण प्रवास केलेला आहे. राईट साईडला इकडून मंदिराकडे रस्ता जातो. आपण सरळ न जाता राईट साईडला पुढून पण रस्ता असेल. मंडळी, आपण येऊन पोचलेलो आहोत राजेश शहाजी महाद्वारातून. आणि या ठिकाणी पाहतोय आज सुट्टी असल्या कारणाने भरपूर भाविकाची गर्दी आहे आणि दर्शन होणं काही शक्य नाही आहे. पाहू शकतो इथं गर्दी. राजेश शहाजी महाद्वार आहे हे. आणि भक्तांच्या भाविकांच्या या गर्दीने परिसर दुमदुमलेला आहे. पहा, गर्दीच गर्दी आहे या ठिकाणी. मंडळी, आज पाहू शकतो की सुट्टी असल्याने खूपच गर्दी आहे आणि आपण या ठिकाणी मुखदर्शनासाठी लागलेलो आहोत. मुखदर्शनासाठी सुद्धा खूप गर्दी आहे. लोक येत आहेत. सुट्टी असल्यामुळे खूपच गर्दी आहे. धर्मदर्शन आहे, मुखदर्शन आहे, मुख्यदर्शन पण आहे. परंतु मुख्यदर्शनाला किती वेळ लागतो हे सांगता येत नाही. आणि त्याचबरोबर पास घेऊन सुद्धा दर्शन घेता येतं. परंतु आपण त्याच्या मुखदर्शनाला बारीत लागलेलो हे पाहू शकतो. तर मंडळी, एकंदरीत आपण 250 किलोमीटर प्रवास करून देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो होतो. परंतु आज आपल्याला या ठिकाणी मुखदर्शन घेऊनच समाधान मानावं लागणार आहे. कारण की तुम्ही पाहताय की खूप वर्दळ, खूप गर्दी आहे. मुखदर्शनसुद्धा आपल्याला घेण्यासाठी जवळपास 1.5 ते 2 तास लागलेला आहे. तुम्ही पण येताना इथं जर दर्शनासाठी येत असाल तर विकेंड सोडून या, तरच तुमचं व्यवस्थित दर्शन होईल. नाहीतर तुम्हाला मुखदर्शनावरती समाधान मानावं लागेल. चला तर मग या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि तुळजाभवानी माता की जय. एक व्ह्यू पाहूया समोरचा.